आम्हाला माहीत होतं कोणता एरिया त्याच्यासाठी सेफ राहील. त्याचा कॉन्टॅक्ट होत होता म्हणून त्याला सांगितलं आम्ही ह्या ठिकाणी तू बसून राहा, त्या ठिकाणी बसून राहा, मोबाईलची टॉर्च ऑन कर. मग त्याला सांगत होतो तसा तो चालत होता, उतरत होता. मग लेकरवाडी देवी मंदिराच्या इथं त्याला आम्ही खाली उतरवलं. तो सापडला, त्याला सुखरूप पोलीस स्टेशनला नेऊन दिलं आणि त्याच्या आईवडिलांना तिथं बोलवलं. ते होते मुंबईचे, ते तिथं सकाळी आले, त्याला आईवडिलांच्या ताब्यात दिलं आणि तिथून त्या प्रकरणातून आमचीही सुटका झाली असं मला वाटलं. पण तो प्रसंग करत असताना त्याला शोधत असताना माझ्या स्वतःच्याही पॅन्टमध्ये एक सरडा गेला होता. तो मला असं वाटलं का पॅन्टमध्ये माझे काहीतरी गेलेलं आहे. मी तिथंच ती पकडलं आणि त्याला तिथं दाबून ठेवलं. नंतर तो कळाला की तो सरडा आहे. एवढ्या पुरुषांमध्ये मी एकटीच महिला होती, त्याच्यामुळे मला लगेच तिथं बघता नाही आलं काय असं माझ्या पॅन्टमध्ये वगैरे. नंतर 4 पावलं पुढे चालत असताना माझे जे सहकारी होते दिवे म्हणून, त्यांच्याही पॅन्टमध्ये बेडूक गेलेलं होतं. मग त्यांनाही समजलं. पण मग आता त्यावेळी असं वाटलं की नेमकं जर साप वगैरे असतात, विषारी असतात, आपल्याला काही झालं असतं तर आपलं लेकर बाळांचं कसं काय. म्हणजे असे प्रसंग भरपूर आहे. एका गाडीचा पाठलाग करत असताना आमची गाडी पलटी झाली होती. त्या गाडीतून, त्या प्रसंगातूनही आम्ही वाचलेलो आहे. तोही मुद्देमाल जमा केला आणि शासन जमा केला. आणि असे खूप काही प्रसंग आहेत जे महिलांना फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आव्हानात्मक आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.